इचलकरंजीतील घंटागाडीद्वारे कचरा संकलन करण्यात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केलाय। या प्रकरणी त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। मक्तेदार कंपनी NDK हॉस्पिटॅलिटी LLP फलटण यांच्याशी 2 वर्षांसाठी 14,62,56,500 रुपयांचा करार करण्यात आलाय। कंपनीने 16 ऑक्टोबर 2024 पासून काम सुरू केलंय, मात्र प्रतिदिन लाखो रुपये खर्च होऊनही प्रत्यक्षात सेवा अपुरी असल्याचं माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी सांगितलं। इचलकरंजी महानगरपालिकेनं 11 ऑक्टोबर 2024 रोजी 14,60,00,000 रुपयाचं घनकचरा व्यवस्थापनाच्या अंतर्गत प्रत्येक घरामध्ये जाऊन स्वच्छता कचरा गोळा करणे आणि त्या कचऱ्याची वाहतूक करून कचरा डेपोवर जमा करण्याच्या कामाची निविदा नितीन D कदम या कंपनीला त्या ठिकाणी दिली आहे। 7-8 महिन्याच्या कालावधीनंतर बघितलं तर शहरामध्ये कचरा प्रचंड मोठ्या प्रमाणावर साठतो। JCB पोकल्यान आणि क्रेनचे पैसे त्याच्यामध्ये लावले जातात। दर दिवशी 2 लाख रुपये या कामावर खर्च होतात, पण काम काही तिथं दिसून येत नाही। कुठल्याही पद्धतीचं JCB वापरल्याचं रेकॉर्ड त्या ठिकाणी नाही आहे। त्यामुळे या एकूण 14,60,00,000च्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे अशा पद्धतीचे मांडणी आम्ही आज आयुक्तांच्याकडे केली। आयुक्तांना भेटून त्या संदर्भात सांगितलं सगळी माहिती। 40 घंटागाड्याच केवळ चालू आहेत, 68 घंटागाड्या रेकॉर्डवर जरी असल्या तरी अनेक घंटागाड्या बंद असून त्या गॅरेजमध्ये झाल्यात आणि त्याचे पैसे दिले नाहीत म्हणून तो गॅरेजवाला ते सोडत नाही। असा सगळा भोंगळ कारभार महानगरपालिकेचा या ठिकाणी चालू आहे। आम्ही आयुक्तांना सांगितलं याच्यामध्ये जो काही भ्रष्टाचार झाला आहे त्या भ्रष्टाचाराची सारी चौकशी करा आणि भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले जे अधिकारी आहेत ज्यांनी बिलावर सह्या केल्या, मग ते आरोग्य अधिकारी असतील, SI असतील, आयुक्त असतील, उपायुक्त असतील, जे कोणी या चेनमध्ये आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करा, त्यांच्यावर फौजदारी दाखल करा आणि जनतेचा हा जो पैसा दरोड्याच्या रूपानं बाहेर चालला आहे हे कुठंतरी थांबवण्याच्या संबंधीची पावलं या ठिकाणी उचला। आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं की शुक्रवारपर्यंत याचा अहवाल कोल्हे मॅडम तयार करतील आणि सोमवारी आम्हाला भेटण्याच्या संदर्भात त्यांनी सूचना केली आहे। सोमवारपर्यंत आम्हाला यातनं काय नेमकं आउटपुट येतोय तो बघून आम्ही पुढची दिशा या संदर्भामध्ये ठरवणार आहोत। माजी नगरसेवक सागर चाळके यांनी कामासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीचं बिल नियमितपणे दिलं जातं, मात्र किती तास आणि किती प्रमाणात काम झालं याचं कोणतंही सुस्पष्ट रेकॉर्ड नसल्याची तक्रार केली आहे। या संपूर्ण प्रकरणात महानगरपालिकेचं आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता असून याची जबाबदारी निश्चित करून दोषींवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे।